तर आज होता रविवार आणि रविवार म्हटलं की काहीतरी वेगळं करून खाण्याची इच्छा तर होतेच. त्याच्यामुळेच आज मी बनवणार होते बटर चिकन. नमस्कार, मी मेघा, आपलं मिरॅक्युलस मेघा या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर आज मी बनवणार होते बटर चिकन. आणि बटर चिकन बनवायचं म्हटलं की खूप जास्त तामझाम असतो, पण मी अगदी झटपट पद्धतीने बनवणार होते आणि त्यासाठी मी एक मसाला वापरणार आहे. आता तो कोणता मसाला हे मी पुढे सांगेनच. तर त्याआधी मी इथे मराठी गाणी लावून घेतली, कारण गाणी ऐकत ऐकत चिकन करायला किंवा काम करायला खूप मजा येते म्हणून. तर मी इथे चिकन आणायला सांगितलं होतं अर्धा किलो, आणि त्याच्यासोबतच आलं लसूण पेस्ट तयारच घेऊन यायला सांगितली होती, कारण की मला थोडा उशीरच झाला होता. तर मी इथे ना चिकनला आलं लसूण पेस्ट लावून घेतली आणि ते मॅरिनेट करायला ठेवलं. तोपर्यंत इथे मी 3 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर घेतली होती. आता या सगळ्याची आहे ना मला पेस्ट करायची होती, त्याच्यामुळे मी कांदा आधी असा आहे ना मोठा मोठा चिरून घेतला, कारण पेस्ट बनवायची आहे म्हणून. आता हा कांदा चिरून झाला की मग मी टोमॅटो पण चिरून घेतले. टोमॅटो चिरत असताना याच्यामधले बिया आधी सगळ्या काढून घेतल्या आणि त्याच्या सुद्धा असं मोठे मोठेच फोडी करून घेतल्या. आता माझा टोमॅटो पण चिरून झाला. त्याच्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा जो टोमॅटो आहे तो टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालून बारीक करून घेतलं. आता हे वेगवेगळं बारीक करण्याची काही गरज नाहीये, सगळं एकत्रच बारीक केलं ना तर छानपैकी पेस्ट तयार होते. आणि आपण नंतर बटरमध्ये ह्याला शिजवणारच आहोत. आणि हाच तो मसाला जो मी सांगत होते, सुहानाचा बटर चिकन मिक्स मसाला म्हणून येतो, तो घ्यायचा. आणि ह्याच्यामुळे ना बटर चिकन खूप छान लागतं. दुसरं असं काही वेगळं तामझाम करत बसायची गरज नाही लागत. तो जो आपण आता तयार केलेली जी ग्रेव्ही होती ना कांदा टोमॅटोची, ती आणि हा मसाला एवढं बस होऊन जातं. तर हा मसाला मी दुधामध्ये भिजवून घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये तसं लिहिलेलं आहे म्हणून. जर तुम्हाला आवडत नसेल हे कॉम्बिनेशन तर तुम्ही पाण्यामध्ये पण भिजवलात तर चालेल. त्याच्यानंतर आता मी चिकन आहे ना शिजायला घालणार होते, त्याच्यामुळे इथे आधी मी बटर घालून घेतलं. बटर मेल्ट झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे चिकन होतं ना मॅरिनेट करायला ठेवलेलं ते घालून घेतलं आणि छानपैकी परतवून आहे ना शिजायला ठेवलं. थोडंसं पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. थोडं मीठ पण घातलं, कारण मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं छानपैकी आणि शिजायला बरं पडतं म्हणून. तर छानपैकी असं ते मी परतवलं आणि याला शिजायला ठेवलं. आता तो मसाला जो आहे ना ज्याच्याबद्दल मी सांगत होते, सुहानाचा बटर चिकन मिक्स मसाला, तर तो मसाला 200 ग्रॅमसाठी तेवढा मसाला होता, पण मी 600 ग्रॅम किंवा अर्धा किलो चिकनसाठी तेवढा यूज करते. आता इथे चिकन मी शिजत ठेवलेलं आहे, तोपर्यंत भात पण लावून घेतला आणि कणिक सुद्धा मळून घेतली. आता हे करत असताना तोपर्यंत इकडे आपलं चिकन जे आहे ते शिजून तयार झालेलं होतं. आता ह्याला आहे ना मला थोडा वेळ शिजवून परत इकडे दुसऱ्या कढईमध्ये त्याचं बटर चिकन बनवायचं होतं. तर मी आता मोठी कढई इथे घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे बटर घातले. आता बटर मेल्ट झाल्यानंतर जो मगाशी केलेली ग्रेव्ही होती ना कांदा टोमॅटोची, तर ती मी ह्याच्यामध्ये घालून घेतली. ती पण छानपैकी असं भाजून घ्यायची ह्याच्यामध्ये बटरमध्ये. आता हे जी पेस्ट आहे ती भाजून झाल्यानंतर जो मसाला होता तो मी ह्याच्यामध्ये घालून घेतला. तो सुद्धा बटरमध्ये छानपैकी भाजून घ्यायचा. थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथं, कारण जे मसाला आहे तो खाली लागू नये म्हणून, आणि छानपैकी त्याला मसाल्याला आपण शिजवू शकतो, त्याच्यामुळे मी तर थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता हे शिजलेलं आहे आपला मसाला. तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे चटणी घातली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता. माझ्याकडे चटणी आहे, मी मोस्टली चटणीच यूज करते, जी कोल्हापूरची चटणी असते ती वाली. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे शिजलेलं चिकन होतं ना ते मी घालून घेतलं. आता हे छानपैकी हलवायचं. एकजीव केल्यानंतर आपलं बटर चिकन आहे ते अशा पद्धतीने दिसतं. आता याला मला ना थोडीशी ग्रेव्ही करायची आहे, म्हणजे खाता यावं असं हॉटेल टाईपमध्ये. तर त्यामुळे मी याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर आपण इथं थोडंसं याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला हवा असेल तर घालू शकता, नसेल घरी तर नाही घातलं तरी चालेल. त्याच्यानंतर कोथिंबीर घातली मी आणि थोडंसं एक 5-10 मिनिटं शिजायला ठेवायचं हे चिकन, म्हणजे ते चिकन आणि जो मसाला आहे तो एकजीव व्हावा याच्यासाठी 5-10 मिनिटं शिजवलं तरी बस होऊन जातं. आता हे जे चिकन आहे ना
ते थंड झाल्यानंतर घट्ट होतं. त्याच्यामुळे जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे ना त्याच्यापेक्षा जरासं जास्त पाणी ह्याच्यामध्ये ठेवायचं, म्हणजे जेव्हा थंड होईल ना तेव्हा ती ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ना ती बरोबर होईल त्यासाठी. तर असंही आपलं जे चिकन आहे ते इकडे शिजत आहे. आता हे चिकन इकडे शिजते तोपर्यंत मी चपात्या करून घेतल्या. आता गरमागरम चपात्या आणि चिकन खाता यावं म्हणून शेवटी मी चपात्या करून घेते चिकन शिजत आल्यावरती. तर अशा पद्धतीनं ही जी आपली चपाती आहे ती सुद्धा आता तयार झालेली आहे आणि इकडे बटर चिकन सुद्धा तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आज मेन्यू बनवलेला होता. तुम्हाला कसा वाटला तो सांगा खाली कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.